मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 टिप्स सांगणार आहे. त्याच्यापैकी पहिल्या टिपीचं नाव आहे औषधोपचाराच्या खर्चाचे नियोजन कसे करायचे बघूया. पैसे वाचवा. मुलांनी आपल्या पालकांच्या आरोग्य विम्यात समावेश करणे ही आर्थिकदृष्ट्या दूरदृष्टीची पावले ठरतात. कशी हे बघूया. घरातील वृद्ध लोकांच्या औषधोपचाराचा खर्च हा केवळ आर्थिक बाब नसतो, तर तो जबाबदारी, प्रेम आणि काळजीचा एक भाग असतो. व्हेरी गुड. वय वाढल्यावर शरीराची शक्ती कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती घटते आणि अनेकदा आयुष्यभरासाठी काही औषधाची गरज निर्माण होते. त्यामुळे या खर्चाचे नियोजन विचारपूर्वक, शिस्तबद्ध आणि संवेदनशील पद्धतीने करणे आवश्यक ठरते. सर्वप्रथम वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याविषयक गरजा आणि समजून घेणे आवश्यक असते. कोणती औषधे नियमित घ्यावी लागतात, कोणत्या तपासण्या ठराविक अंतराने कराव्या लागतात याची यादी बनवून ठेवली तर खर्चाचा अंदाज स्पष्ट होतो. हे केल्याने पुढे अचानक येणाऱ्या आर्थिक तणावाला आळा घालता येतो. औषधोपचाराच्या खर्चासाठी महिन्याच्या बजेटमध्ये एक निश्चित रक्कम राखून ठेवणे अत्यंत उपयुक्त सवय असते. ही रक्कम इतर खर्चापासून वेगळी ठेवली तर आरोग्यासाठी नेहमी तयारी राहते. काही वेळा औषधे मोठ्या प्रमाणात घेतल्यास सूट मिळते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे आगाऊ खरेदी करता येतात. आरोग्य विमा हा देखील वृद्धांसाठी मोठा आधार ठरतो. योग्य आरोग्य विमा पॉलिसी निवडल्यास औषधोपचार, तपासण्या आणि रुग्णालय खर्चाचा मोठा भार हलका होतो. अरे वा. अनेक वेळा मुलांनी आपल्या पालकांच्या आरोग्य विम्यात समावेश करणे ही आर्थिकदृष्ट्या दूरदृष्टीची पावले ठरतात. अरे वा. तसेच सरकारी योजनांचा आणि वरिष्ठ नागरिकांसाठी असलेल्या औषध सवलतीचा उपयोग करणेही फायदेशीर ठरते. अनेक औषधालयांमध्ये, आरोग्य केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना असतात. त्याची माहिती ठेवणे आणि वेळोवेळी त्याचा लाभ घेणे हे नियोजनाचा एक भाग असायला हवा. यासोबतच औषधोपचार फक्त खर्च न करता जीवनशैलीचा भाग बनवणे महत्वाचे असते. कसे ते बघूया. डॉक्टरांचा सल्ला पाळणे, आहार सवयी सुधारून औषधावरील अवलंबित्व कमी करणे, नियमित व्यायाम आणि विश्रांती घेणे यामुळे दीर्घकालीन खर्चही कमी होतो. थोडक्यात सांगायचे तर वृद्धांच्या औषधोपचाराचे नियोजन म्हणजे फक्त पैशाचे नियोजन नव्हे, तर प्रेम, दूरदृष्टी आणि संवेदनशीलतेचा संयम आहे. योग्य तयारी, शिस्त आणि काळजी घेतल्यास आपण त्यांना आरोग्यदायी आणि निर्धास्त आयुष्याची भेट देऊ शकतो. अरे वा. आणि हाच त्या नियोजनाचा खरा उद्देश ठरतो. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजची पहिली टीप संपलेली आहे. आणि दुसरी टीप काय आहे, घरासाठी रंगाची योग्य निवड कशी करावी. घरासाठी रंगाची योग्य निवड काय ते बघूया. रंगाचे आपल्या मनाशी खूप जवळचे नाते आहे. व्हेरी गुड. त्यामुळे घरात ज्यांना जागा देता हुशारी दाखवणे आवश्यक असते. फेंट व पेस्टल रंग मनाला आनंद देतात. याशिवाय जो रंग निसर्गाशी संबंधित असतात तेही चांगले वाटतात. व्हेरी गुड. घरात वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळे रंग वा कलर ब्लॉकिंग करण्याऐवजी संपूर्ण घर मोनोक्रोम ठेवण्याचा प्रयत्न करा. अशावेळी पडदेही मोनोक्रोमच ठेवा. आपण भिंतीच्या रंगाची मॅच करणारा कोणताही फेंट रंग निवडू शकता. त्यामुळे मोकळे व प्रशस्त वाटणे आणि मूड चांगला राहतो. तेच गडद रंग उत्तेजक असतात.
त्यांना प्रत्येक रूम मध्ये जागा देता येऊ शकत नाही. आपण कुशन इत्यादीचा हलका फुलका वापर करून मनाची उत्तम ताळमेळ बघू शकता. अशा प्रकारे रंग किचन सारख्या जागी उत्तम वाटतात, पण त्याचे संतुलन असायला हवे. कोणत्या रंगाचा मनावर कसा प्रभाव पडतो बघूया. निळा रंग हा रंग शांतीचे प्रतीक आहे. तणाव कमी करण्यास हा आपली मदत करू शकतो. हिरवा रंग हा रंग निसर्गाचा आहे. तो आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात असल्याची जाणीव करतो. व्हेरी गुड. पिवळा आणि निळा रंग हा रंग डोळ्यांना जास्त पसंत असतो. गुलाबी हा रंग वातावरण खुलवतो. गुलाबी रंग वातावरण खुलवतो. पांढरा रंग हा रंगही शांतीचे प्रतीक मानले गेले आहे. हे आपले मन शांत राखत आपल्याला फोकस राहण्यास मदत करते. व्हेरी गुड. जांभळा रंग हा रंग ध्यानासाठी सर्वात चांगला आहे. सोबतच आपल्या हाडांचे आरोग्यही जपतो. व्हेरी गुड. पिवळा रंग काय म्हणतो? या रंगाची वेवलेंथ सर्वात जास्त असते. हा रंग सर्वात जास्त ऊर्जावान असतो आणि आपल्याला निराश होऊ देत नाही. व्हेरी गुड. या रंगाला आपल्या घरात प्राधान्य द्या. अरे वा वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.